हाय फ्रेंड्स, तर मी गेली होती ऑफिसमध्ये. आमच्या ऑफिसमध्ये दिवाळी सेलिब्रेशन होतं आणि पूजा होती. शुभ दीपावली सगळ्यांना, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं ऑफिससुद्धा खूप छान असं डेकोरेट केलं होतं. खूप छान वाईब होती, खूप मस्त वाटलं. त्याच्यानंतर मी इथे पाया पडायला गेली आणि माझा बिझनेस खूप चांगला व्हावा यासाठी प्रार्थना केली. त्याच्यानंतर फ्रेंड्ससोबत आम्ही फोटो काढले, एन्जॉय केले आणि आम्हाला इथे ऑफिसमध्ये जेवणसुद्धा होतं, त्याच्यामुळे आम्ही खूपच एन्जॉय केला. त्यानंतर मला हे सरांनी गिफ्ट दिलं आणि गिफ्ट पण खूप छान होतं. इथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि आम्ही माझ्यासोबत आला होता, त्याच्यामुळे आम्ही मॉलला गेलो. मॉलला थोडी मला शॉपिंग करायची होती. त्यानंतर आम्ही रिक्षा पकडून थेट गेलो मॉलच्या दिशेने आणि मॉलला पण सुंदर असं डेकोरेट केलेलं होतं. इथे आम्ही एंट्री केल्यानंतर छान असं डेकोरेट, इथे मॉलला खूप छान असं सुंदर डेकोरेट केलं होतं. आणि जर तुम्हाला इथे आतमध्ये जाऊन फोटो काढायचे असेल तर तुमची शॉपिंग ही 2000पर्यंत झाली पाहिजे, तरच तुम्हाला इथे आतमध्ये एंट्री आहे. त्याच्यानंतर इथे काही गेम्स वगैरे होते. दिवाळी असल्यामुळे मुलांना सुट्टी असतात आणि प्रत्येक पॅरेंट्स आपल्या मुलांना मॉलमध्ये घेऊन येतात. त्याच्यामुळे मी पण आली होती. आवीची एक्झाम संपली होती म्हणून, आणि तिथे आवीचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर ते आम्हाला बोलले का तुम्ही अर्ध्या 1 तासाने या. आणि तोपर्यंत आम्ही गेलो मॉल फिरायला. खूप गर्दी, असं क्राऊड काहीच नव्हता. जस्ट टाईमपास म्हणून आम्ही वरती आलो होतो. त्याच्यानंतर मी गेली होम डेकोरमध्ये, कारण की मला हे परफ्यूम वगैरे काही घ्यायचे होते प्रेग्नन्सीसाठी, वॉशरूम आणि टॉयलेटसाठी. इथे खूप छान व्हरायटी वगैरे आहे तुम्हाला बघण्यासाठी. कॅन्डल लाईट वगैरे पण खूप भारी होतं. तिथे छान असं मस्तपैकी तुम्हाला घरामध्ये घर सजवायचं असेल, नवीन घर असेल तर खूप छान छान असं डेकोर होतं. आणि ते फ्लॉवर पॉट वगैरे होते, खूप युनिक आणि ॲट्रॅक्टिव्ह होते. पण मी हे काही घेतलं नाही. त्याच्यानंतर मी इथे कॅन्डल वगैरे बघितल्या. कॅन्डल पण खूप छान होत्या, महाग होत्या पण युनिक होत्या. म्हणून बघत होते प्रत्येक कॅन्डल. त्याच्यानंतर आवी मनासारखा घाई करत होता आणि आम्ही फायनली खाली आलो. आवीला हा गेम खेळायचा. त्यानंतर हा VR गेम खेळायला आम्ही आलो खाली. हे फ्रीमध्ये होतं म्हणून आम्ही ते एन्जॉय केलं. आणि मी थोडासा टाईमपास म्हणून सगळीकडे फोटोशूट काढून घेतले. त्याच्यानंतर लागली होती भूक. आम्ही आलो वरती. आवीने ऑर्डर केली आणि त्याच्यानंतर मी गेली वॉच बघण्यासाठी. मला वॉच खूप आवडतात. मी फॉसिलच्या इथे गेली होती वॉच बघायला आणि तिथे मी फायनली वॉच घेतलं होतं. आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जर वॉचमध्ये तुमचं नाव लिहायचं असेल तर ते पण करू शकता. आणि माझ्या वॉचच्या मागे माझं नाव होतं. त्याच्यानंतर जो तुम्हाला बॉक्स भेटतो त्याच्यावर पण ते नाव कस्टमाइज करून देतात. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकतात. तर मला फार छान वाटलं की एक मेमरी असते ही आपली. आणि इथे माझं फायनली नाव तयार झालेलं आहे, आशू. त्यानंतर इथे माझ्या बॉक्सवर पण मी नाव लिहून घेतलं, अश्विनी योगेश भोईर. हे माझं वॉच घेतला मी. आणि हे माझं वॉच होतं 5000चं. हे मी डेली यूजसाठी घेतलेलं. आणि हे बाजूचं होतं, मला ते पण खूप आवडलं होतं, पण ते 10,000चं होतं. ऑलरेडी दिवाळीची खूप शॉपिंग झालेली. ओके, बाय.